मी जेवढी तयारी केली त्याच्या पूर्ण आउट ऑफ द लाईन तो मॉक झालेला आणि माझा फायनल मॉक पण तसाच झाला. तो दिवस मला आठवतो की आमच्या दोघांचं एकमेकाबरोबर बोलणं झालेलं की लवकरच आपलाही तो दिवस येणार आहे की ज्यावेळेस आपण इथं असू आणि असं बोलायची संधी मिळेल आम्हाला. ऋषी सरांचं तर मला फारच अप्रतिम वाटतं की एवढा मोठा कॉन्टॅक्ट बेस आहे ना. आम्ही कधी कधी त्यांना चेष्टेने म्हणतो की कदाचित MPSCकडे तेवढा डेटाबेस नसेल जेवढा त्यांच्याकडे आहे. खूप छान प्रकारे सरांनी मॅडमनी मला गायडन्स केलं होतं मॉक इंटरव्ह्यूबाबत. मला 69 मार्क्स मिळाले इंटरव्ह्यूला. यांचं तर मी स्पेशली सांगेल की सकाळी उठल्यावर पहिलं काय ते पाहत असतील तर सरांचे करंटचे व्हिडिओ ते पाहतात. नमस्कार सर्वांना. प्रथम मी धन्यवाद देतो. स्पॉटलाईट टीमचे खूप खूप धन्यवाद. कायमच सर असतील, ऋषी सर असतील, मॅम असतील, सतत संपर्कात राहिलेले आहेत आमच्या. पहिल्यापासून तेवढा कॉन्फिडन्स त्यांनी दिलेला आहे आणि कधीही भेटलो तरी ती एक जी पॉझिटिव्हिटी देण्याची जी त्यांची क्षमता आहे. ऋषी सरांचं तर मला फारच अप्रतिम वाटतं की एवढा मोठा कॉन्टॅक्ट बेस आहे ना. आम्ही कधी कधी त्यांना चेष्टेने म्हणतो की कदाचित MPSCकडे तेवढा डेटाबेस नसेल जेवढा त्यांच्याकडे आहे, नाही का. प्रत्येक सर्कलमध्ये कोण आहे विद्यार्थी किंवा माझ्या सर्कलमध्ये कोणते विद्यार्थी आहेत. MPSCला फक्त विद्यार्थ्याची प्रोफाईल माहिती असते की हा विद्यार्थी ह्या गावचा आहे, हे ग्रॅज्युएशन झालं आहे. सरांना त्याच्या पलीकडे जाऊन त्या विद्यार्थ्याच्या सर्कलमधलं कोण कोण आहे हे सुद्धा माहिती आहे. त्यासोबत सरांनी आणि मॅमनी सुद्धा इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये असेल तसंच वारंवार जेव्हा कधी आम्ही भेटायला आलो, मार्गदर्शनाला आलो, तेव्हा त्यांनी सततच योग्य प्रकारे आणि पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न आम्हाला केलेला आहे. आमचा 20ला रिझल्ट तिथपर्यंत पोहोचून पॉझिटिव्ह नाही आला, मात्र ती एक जी एनर्जी होती की नाही लढायचं आहे आणि करायचं आहे. मला आठवते आत्ताच आमचा विषय झाला मगाशी बाहेर की RFOचा रिझल्ट आला होता. त्या दिवशी मी सरांना भेटायला आलो इंटरव्ह्यूच्यासाठी. दत्ता मोहिते सर आणि अभयराज सरांचा रिझल्ट आलेला. पाठीमागच्या बेंचवर बसलेलो होतो आम्ही दोघं पण. आणि तो दिवस मला आठवतो की आमच्या दोघांचं एकमेकाबरोबर बोलणं झालेलं की लवकरच आपलाही तो दिवस येणार आहे की ज्यावेळेस आपण इथं असू आणि असं बोलायची संधी मिळेल आम्हाला, नाही का. आणि स्पॉटलाईटच्या पूर्ण टीमने आम्हाला तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, आमचा सत्कार केला, याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू. आणि विशेषतः माझ्या यशामध्ये स्पॉटलाईटसोबतच माझे पॅरेंट्स असतील, माझे मित्रमंडळी असतील, ज्यांनी जेन्युइनली माझ्यावरती विश्वास ठेवला. त्यासोबत अभ्याससोबत करून ती एक जे मोटिवेशन देण्याचं आहे पत्नी आहे की सातत्याने मानसिक सपोर्ट असेल, आर्थिक सपोर्ट असेल, जो लागतो की लग्न झाल्यानंतर एक पती घरी राहतो आणि पत्नी जॉब करते, ही जी समाजाची बघण्याची मानसिकता आहे आपल्याकडे ती थोडीशी निगेटिव्ह आहे, नाही का. तर त्या दृष्टीने माझ्या पॅरेंट्सनी असेल, तिच्या पॅरेंट्सनी असेल, तो जो खंबीर पाठिंबा आमच्या पाठीमागे ठेवला त्यातून हे यश साध्य झालेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचाही खूप खूप धन्यवाद मानतो. मॅडमचाही धन्यवाद आणि त्यांचंही कॉंग्रॅच्युलेशन. इंटरव्ह्यूबद्दल सर आपलं बोलणं त्याच्यानंतर झालं नाही, ऋषी सरांबरोबर झालं माझं एक दोनदा. फक्त एक म्हणजे 8 मॉक मी दिले टोटल, पैकी सरांकडे 1 मॉक दिला. हा एकमेव मॉक असा होता की जो माझ्या एक्सपेक्टेड लाईनवर झाला नाही. म्हणजे कदाचित सरांना माहिती असावं की तयारी चांगली झालेली आहे किंवा ती त्या कॉन्फिडन्समध्ये झलकते आपल्या की तयारी करून आलेला मुलगा आहे, प्रोफाईल वगैरे केलेली आहे, सगळं आहे. हा एकमेव मॉक असा होता की सरांनी मला पूर्ण वेगळ्या लाईनवर, सर आणि मॅम होते मॉकला, दोघांनी मॉक घेतलेला. मी जेवढी तयारी केली त्याच्या पूर्ण आउट ऑफ द लाईन तो मॉक झालेला आणि माझा फायनल मॉक पण तसाच झाला की पूर्ण म्हणजे आपल्या तयारीच्या बाहेर मॉक जाणं किंवा इंटरव्ह्यू जाणं आणि तो आपण हँडल करू शकणं. तर हा एकमेव मॉक होता की जो माझा तयारीच्या बाहेर होता, तो इथे हँडल करू शकलो मी, म्हणून मला तिथे हँडल करता आला. आणि जे गायडन्स सरांनी आणि मॅडमने त्या इंटरव्ह्यूमध्ये दिलं ते नक्कीच मला फायदेशीर ठरलं. मी इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडलो मॉकचा इथला, तेव्हा मी सरांना बोललो होतो की हा एकमेव असा मॉक आहे म्हटलं की माझ्या प्रिपरेशनवरती झालेलं नाही आहे. आणि ते गरजेचं होतं की आपलं प्रिपरेशन ज्या आपण बेसवरती करतो, तालुका, जिल्हा, हॉबी, माझा जॉब असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ग्रॅज्युएशनच्या संदर्भातील, त्या सोडून बाकी गोष्टींवरती जाणं आणि तिथंही तसंच होणं की आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा आपण कशा पद्धतीने इंटरव्ह्यू हँडल करतो. तर ते इथून मला तो एक्सपिरियन्स मला मिळालेला होता. त्याबद्दल मी सर तुमचे खूप खूप आभार मानतो, मॅम तुमचे पण, आणि थँक्यू सर. मी जो पहिला मॉक इंटरव्ह्यू दिला होता 17 जून 2023 साली, तर तो स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये दिला होता. माझा बड्डे देखील त्या दिवशी होता. तर माझ्या मॉक इंटरव्ह्यूचं ते मी त्यात साधून घेतला आणि माझा त्या दिवशी सत्कार देखील केला त्यांनी, म्हणजे मला शुभेच्छा देखील दिल्या होत्या. तो एक अविस्मरणीय दिवस स्पॉटलाईटबाबत माझा आहे. आणि खूप छान प्रकारे सरांनी मॅडमनी मला गायडन्स केलं होतं मॉक इंटरव्ह्यूबाबत. त्यानंतर हळूहळू मी त्याच्यात सुधारणा करत गेले आणि परत एकदा मॉक दिला होता. लास्ट टप्प्यामध्ये स्पॉटलाईटमध्ये परत एकदा मॉक दिला. खूप छान प्रकारे सरांनी घेतला तो मॉक आणि मला सूचना देखील चांगल्या दिल्या होत्या मॅडमनी, सरांनी.
आणि मला 69 मार्क्स मिळाले इंटरव्ह्यूला. त्याच्यामुळे आमच्या दोघांचं जे होतं की आपल्याला जेव्हा मेरिट लिस्ट येईल तेव्हा कन्फर्म कळालं पाहिजे की आपलं होतंय म्हणून, नंतर धाकधूक नको ऑप्ट आउट करणार वगैरे ह्याच्यात. तर ते त्या गोष्टीमुळे साध्य होऊ शकलं इंटरव्ह्यूला छान मार्क्स आल्यामुळे. तर त्यात खूप मोठा वाटा स्पॉटलाईट अकॅडमीचा आहे, ऋषी सरांचा, मॅडमचा. आणि सरांचा तर आम्ही खूप दिवसापासून फॉलो करतो. करंट अफेअर्स असेल त्या माध्यमातून आम्हाला सर नेहमीच भेटत असतात. ह्यांचं तर मी स्पेशली सांगेल की सकाळी उठल्यावर पहिलं काय ते पाहत असतील तर सरांचे करंटचे व्हिडिओ ते पाहतात. आणि त्यामुळे माझ्या कानावर देखील माझं आवरत असताना ते पडत होतं सगळं, आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला. स्पॉटलाईट बरोबर म्हणजे माझ्या पॅरेंट्सनी पहिल्यापासून असं त्यांचं पण स्वप्न होतं की माझी मुलगी ऑफिसर बनावी. सध्या मी सायबर फॉरेन्सिक्स डिव्हिजनमध्ये पुण्यात जॉब करते. तर ते एक होतंच की म्हणजे ऑलरेडी मी एक ऑफिसरचा जॉब करते, पण प्रशासनात जायची माझी प्रचंड इच्छा होती आणि ते मला आकर्षित करत होतं की आपलं पहिल्यापासूनचं स्वप्न आहे ना, आपण ते सोडायचं नाही. मग खूप अडचणी आल्या तरी पण ह्यांचा सुद्धा खूप पाठिंबा मिळाला. म्हणजे असे हजबंड असतील तर मला वाटत नाही की कोणत्या वाईफला ते डिफिकल्ट जाईल ऑफिसर बनणं. तेवढा पाठिंबा आम्हाला मिळाला. ह्यांचा इंटरव्ह्यू 10 जानेवारीला होता, माझा इंटरव्ह्यू 11 जानेवारीला होता. म्हणजे ते पण आम्हाला एक डेस्टिनी आमचा सपोर्ट करते असं फील येत होता पूर्ण प्रवासामध्ये. माझ्या आईवडिलांबरोबर माझे सासू सासरे यांनी देखील आम्हाला नेहमी पाठिंबा दिला. असं सणवार आहेत म्हणून तुम्ही हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. तर ह्यापासून आम्हाला त्यांनी नेहमीच म्हणजे तुमच्या अभ्यासाला प्रायोरिटी द्या हे ते सांगत आले. त्याच्यामुळेच हे शक्य होऊ शकलं. परत एकदा मी स्पॉटलाईट अकॅडमीचे खूप खूप आभार मानते. इथे मला मनोगत व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही देखील लवकरच यशाचा आस्वाद घ्यावा ह्या तुम्हाला शुभेच्छा.